मित्रांनो नमस्कार मित्रांनो, बघा आज कोल्हापूरचं डॉक्युमेंट चेकिंग झालेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना सकाळपासून मेसेज चालू आहेत की डॉक्युमेंट चेकिंग बद्दल सर सांगा व्हिडिओ कशा पद्धतीने झालेले आहे. तर प्रिय मित्रांनो, कोल्हापूरची डॉक्युमेंट चेकिंग एकदम बेस्ट झाली. जशी ठाण्याची डॉक्युमेंट चेकिंग झालेली, शहापूरची डॉक्युमेंट चेकिंग झालेली, त्या पद्धतीनेच कोल्हापूरची पण झालेली. तिथं फिटनेस सर्टिफिकेट लागत नाहीये, MSIT सर्टिफिकेट पण लागत नाही. विथ जे तुमच्या डॉक्युमेंटमध्ये जर एखाद्या डॉक्युमेंटमध्ये 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल किंवा गुण प्रमाणपत्र असेल, दोघेपैकी एखादं नसेल तर तुम्ही एकच देऊ शकता, कुठलं तरी दिलं तरी चालणार आहे. विथ जे पण काही मिस्टेक असतील, नावामध्ये मिस्टेक असेल काय असेल, त्या पण तुम्ही मिस्टेक काय करणार मित्रांनो ते तुम्ही लिहून घेत आहेत की तुम्ही आम्हाला नंतर कंप्लीट करून देणार आहे. म्हणून माझं एक सांगणं आहे, जेवढे पण प्रिय मित्र माझे विद्यार्थी आहेत, कारण की व्हिडिओची वाट बघत असतात, तर मित्रांनो फिटनेस सर्टिफिकेट ताण घेऊ नका. फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला नंतर लागणार 1 महिन्यानंतर, कारण की जोपर्यंत प्रोसिजर चालू होईल त्याच्यानंतर फिटनेस सर्टिफिकेट लागणार आहे. ते यादी प्रसिद्ध करतात. आता नाशिकवाल्यांना सकाळीच कॉल केला होता की फिटनेस सर्टिफिकेट बद्दल ते विद्यार्थी व ते ऑफिसवरून बोलले की आम्ही ज्या दिवशी यादी प्रसिद्ध केली ना त्याच्यानंतरचं फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी आधीच काढून ठेवलं. सर्वात पहिले हे वनवृत्तवाल्यांची चुकी आहे की प्रत्येक वनवृत्त वेगवेगळा रूल वापरतोय आणि त्याच्यामुळे तुम्ही पण कन्फ्युजन होत आहेत. घाबरू नका. 31 तारखेला ज्या नाशिकचं ग्राउंड होणार आहे त्या दिवशी पण एकदम कम्प्लीट क्लिअर होऊन जाणार आहे कशा पद्धतीने. कोल्हापूरचं डॉक्युमेंट चेकिंग एकदम बेस्ट चालू आहे. अजिबात कुठलाही BMI बदल या गोष्टी बदल. आता एक होता BMI त्याचा 25च्या पुढे होता थोडासा, तरी त्याला क्वालिफाय केलं, पात्र केलं, तिथे लिहून देतात म्हणजे पात्र लगेच सांगत नाही, पण त्यांना तिथं तुम्हाला फॉर्मवरती कळून जातं की काय कशा पद्धतीने. म्हणून कृपया करून लक्ष द्या. जेवढ्या विद्यार्थ्यांना या डॉक्युमेंटच्या ज्या आहेत तिथे गेल्यावर कळणार आहे की कशा पद्धतीने क्युरी आहेत काय आहेत त्या. आणि तुम्ही फक्त आत्ताच डायरेक्ट जायच्या आधी तुम्ही हे करू नका. भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल चालू आहेत. कमीत कमी दिवसात 100-150 कॉल असतात. दादा एवढे कॉल उचलले जात नाही लेक्चर असल्यामुळे माझे, म्हणून तुम्ही समजून घ्या. पण जेवढे तुमचे कमेंट वाचतो ते फक्त आता कृपया करून जेवढे पण असतील कोल्हापूरवाले जा, व्यवस्थित डॉक्युमेंट चेकिंग करा. विथ कशा पद्धतीने काय आणि सर्व एकदम व्यवस्थित सर्व तुम्ही पाहिले पण असेल. विथ जे विद्यार्थी अजून कोल्हापूरला जाऊन आलेत त्यांनी व्यवस्थित कमेंट बॉक्सच्या खाली टाकायचं आहे की कशा पद्धतीने डॉक्युमेंट झालं, की जेणेकरून माझ्या प्रिय मित्रांना कमेंट वाचून व्यवस्थित कळेल. होईल जे पण कोल्हापूरला जे 3-4 ठिकाणी दिलेले आहेत तिथे जो पत्ता जो तिथे चेक करायला गेला तो पत्ता तुम्ही कृपया करून कमेंट बॉक्समध्ये खाली टाका की पत्ता कुठे कशा पद्धतीने गेले, की जेणेकरून ते कमेंट बॉक्स वाचून मधून विद्यार्थ्यांना पत्ता. जसं मागच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांचे जे अलिबाग इकडे जे डॉक्युमेंट चेकिंग आहे त्या पद्धतीने पत्ते टाकले होते, त्या पद्धतीने पत्ता त्यांचा एकदम विद्यार्थी बरोबर पोहोचतायत. एवढं हेल्प करायचं काम करा. लक्ष द्या. कुठल्याही गोष्टी पॉझिटिव्हनेच घ्या. आपण पॉझिटिव्हने विचार करतोय, कारण की दादा लक्ष द्या बऱ्याच जणांचे मार्क खूप चांगले आहेत, विथ आहे आणि ॲबसेंटी खूप आहे. सर्वात मोठा IMP प्रश्न हा बी एक आहे. ॲबसेंटी इतकी होती म्हणजे आज बघा टॉपचे विद्यार्थी होते तरी 30-40% ॲबसेंटी होती. सर्वात पहिले म्हणजे कसं ॲबसेंटी का, कारण स्कोर तगडा आहे इथे. MPSCचा ग्रुप Cला विद्यार्थ्यांना खूप मार्क येऊन गेले, बेस्ट स्कोर आहे. म्हणजे 7-8 हजार विद्यार्थी तिथे ते टायपिंग मागे लागून गेलेले आहेत. विथ त्यांचा आता त्याच्यावर फोकस असल्यामुळे काही तलाठीमध्ये विद्यार्थी झालेले आहेत. असे बरेच काही जास्त मार्कवाले विद्यार्थी आहेत ते सिलेक्शन होऊन गेले आहेत इकडे तिकडे, त्यांचं सिलेक्शन झालं म्हणून तिकडे काय वनरक्षकला येत नाही आहेत. म्हणून लक्ष द्या. बघा प्रत्येकाला जॉब तर भेटणार नाही, एवढे विद्यार्थी आहेत प्रत्येकाला जॉब भेटणार नाही, पण अरे प्रयत्न करणं आपलं काम आहे. शेवटी ते द्यायचं ते त्याच्या हातात आहे. म्हणून आपलं काम आहे पॉझिटिव्हने प्रयत्न करणं. जे होणार ते पुढे नंतर होणारच आहे. म्हणून तुम्ही कृपया करून जेवढे पण काही डाऊट असतील ते कमेंट बॉक्समध्ये टाका. नक्की तुमच्या कमेंट वाचून मी त्याच्यावर व्हिडिओ बनवतो. आणि माझं काम आहे, मला बघा सकाळी कळालं की ती फॉरेस्टला मी स्वतः कॉल केला, विथ माझ्या विद्यार्थिनीला कॉल करायला लावला. तर विद्यार्थ्याचं कॉल रेकॉर्डिंग मी टाकलेली पण येते कुठं, टेलिग्राम चॅनलला. मी जेवढी मदत होईल तेवढी करण्याचा प्रयत्न करेल दादांनो, कारण की तुमचा सपोर्ट असल्यामुळे तुम्ही फॉलो करतात, सर्व गोष्टी तुम्ही पाहत असणार आणि तुम्हाला विश्वास पण ट्रस्ट आहे की राहुल सर आणि खरंच माहिती देतील. विथ मला पण ठाण्याला भरपूर विद्यार्थी भेटले, तेच बोलले की सर तुमच्या चॅनलचा आम्ही व्हिडिओ वाट बघत असतो की तुमच्या कार्य की सत्य माहिती असते. म्हणून कोल्हापूरवाल्यांनो एकदम बेस्ट आहे. BMIचं टेन्शन नाही, MSIT लागणार नाही, फिटनेस सर्टिफिकेट लागत नाही. तुम्ही निवांत जा, घाई करू नका. दवाखान्यात नंबर लावून तुम्ही फिटनेस सर्टिफिकेट काढतायत आणि भेटत नाही. विथ नाशिकचं इथं डॉक्टरांचं प्रायव्हेट डॉक्टरचं सुद्धा फिटनेस सर्टिफिकेट चालेल म्हणे, असं त्यांनी डायरेक्ट सांगितलं. म्हणजे कसं झालं, जर गव्हर्नमेंटवाले देत नाही तर प्रायव्हेटचं पण चालून जाईल. तसं तुमचं काही ना काही निघणार आहे. म्हणून तुम्ही ठाणेवाले आणि जे कोल्हापूरवाले तुम्ही फक्त आता तुमच्या डॉक्युमेंटवरती फोकस करा. डॉक्युमेंट चेकिंग कशा पद्धतीने आणि कसं तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित करून घेणे. विथ बऱ्याच जणांचे कॉल येतात की सर डॉक्युमेंट चेकिंग ते साईन शिकायचं सेल्फ अटेस्टेड, आता स्वतःचा सेल्फ अटेस्टेड लागतो. 2 सेट बनवून घेऊन जायचे झेरॉक्सचे, आणि जेणेकरून म्हणजे ताण येणार नाही आणि तुला दिलं त्यांनी त्या पद्धतीने तू डॉक्युमेंट क्लिअर करून जाय. अजून काही डाऊट असेल दादा तू आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाक, घाबरू नको. नक्की तुझ्या कमेंट वाचून रिप्लाय देईल. आणि जर माहिती आवडली असेल तरच फॉलो कर, जेणेकरून राहुल सरांची माहिती चांगली आहे. राहुल सर ॲक्च्युअल जे सत्य माहिती असते तेच सांगतात.
तरच तू लागल्यास फॉलो कर. लागल्यास अजून 2-3 व्हिडिओ बघ, तेव्हा बघ की अरे नाही काहीतरी क्वालिटी आहे, काहीतरी सत्यता आहे, तरच फॉलो कर. जेणेकरून मला बी नको फेक सबस्क्रायबर, की फेक सबस्क्रायबर म्हणजे काय मला बळजबरी सांगत आता मला फॉलो कर, मला फॉलो कर, कारण उद्या उठून तोच निगेटिव्ह बोलायला तयार होऊन जाईल. म्हणून तुला माहिती डाटा व्यवस्थित वाटला तरच फॉलो कर, त्याच्याबद्दल वाद नाही. पण मी माझ्या प्रिय मित्रांना जेवढे माझे फॉलोअर्स आहेत 25,000 प्लस आपली फॅमिली झालेली, त्या तुम्हाला दादांनो येणाऱ्या कुठल्याही भरतीची अपडेट वेळोवेळी देईल. कशा पद्धतीने व्यवस्थित माहिती घेऊनच तुम्हाला देईल. येणारी पोलीस भरतीची पण अपडेट तुम्हाला मी आपल्या चॅनल टाकणार आहे. ग्राउंड लेवलला काम करून तुम्हाला पोलीस भरतीबद्दल पण माहिती देणार आहे. अजून काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला टाकायला बोललो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. जय हिंद.